स्वामीमय सुसंध्याकाळ मंडळी, मी निधी, आपल्या पॅशनेट निधी या चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. तर मंडळी, आजच्या व्हिडिओचा विषय सुद्धा खास आहे. तर आपण बराच वेळा म्हणतो की काही सेवा आपण ब्रह्ममुहूर्तावर कराव्यात, तर काही सेवा या आपण प्रदोष काळात कराव्यात. त्याचप्रमाणे निशित काळ सुद्धा असतो आणि हा निश्चित काळ म्हणजे नक्की काय आणि तो रोज असतो का, या सगळ्याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. तर हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. तर मंडळी, कोणतीही सेवा करताना किंवा धार्मिक व्रतवैकल्य करताना, मॅनिफेस्टेशन करताना जसं ब्रह्ममुहूर्त महत्त्वाचा असतो, प्रदोष काळ महत्त्वाचा असतो, त्याचप्रमाणे निशित काळ सुद्धा महत्त्वाचा असतो. पण या निशित काळात नक्की कोणाची सेवा करायची? तर दुर्गा माता, जी काली माता असते ना, तिला हा निशित काळ फार प्रिय आहे. त्याचप्रमाणे भगवान महादेवांना, भगवान शंकरांना सुद्धा निशित काळ हा फार प्रिय आहे. तर जेव्हा भगवान शंकरांची आपल्याला सेवा करायची असेल किंवा नवरात्रीमध्ये किंवा ज्या गुप्त नवरात्री असतात त्याच्यामध्ये काली मातेची जर आपल्याला पूजा करायची असेल, कोणती सेवा करायची असेल, तर ही जी सेवा आहे ना, ती आपण निशित काळात करायची असते. तर हा निशित काळ रोज असतो का? तर हो मंडळी, हा निशित काळ रोज असतो आणि रोज तो 1 तास असतो. तर निशित काळ म्हणजे काय? तर अंधारी काळोखी रात्र. म्हणजे जेव्हा काळोख होतो ना, जेव्हा सगळं काही निशित असतं ना, तेव्हा ही सेवा करायची असते. तर हा निशित काळ कधी असतो? तर प्रत्येक दिवशी रात्री 11:30 ते 12:30 हा जो 1 तासांचा वेळ असतो, हा जो 1 तासांचा काळ असतो, तो असतो निशित काळ. तर आता पुढे तुम्हाला मी सांगेनच अगदी शास्त्रीय दृष्ट्या की निशित काळ म्हणजे काय, त्या निशित काळामध्ये कोणाची सेवा करायची, कशी करायची आणि केव्हा करायची. तर चला, जास्त बडबड न करता तुम्हाला मी आता शास्त्रोक्त पद्धतीने सांगते की निशित काळ म्हणजे काय आणि निशित काळाची पूर्ण माहिती. निशित काळ हा एक संस्कृत प्रचलित शब्द आहे, जो शब्द विशेषतः हिंदू धर्मशास्त्रात आणि पूजा विधीत वापरला जातो. निशित या शब्दाचा अर्थ काय? तर निशी म्हणजे रात्र आणि इत म्हणजे अत्यंत, म्हणजे अंधारी काळोखी रात्र, आणि काळ म्हणजे वेळ. म्हणजेच निशित काळ हा अंधारी काळोखी रात्रीची वेळ. निशित काळ म्हणजे अंधाऱ्या काळोख्या रात्रीचा अत्यंत पवित्र आणि शांत असा एक विशिष्ट वेळ असतो, जो मध्यरात्री अंदाजे 12च्या सुमारास सुरू होतो. ब्रह्ममुहूर्ताला जितके वैदिक महत्त्व आहे, तितकेच महत्त्व निशित काळाला सुद्धा आहे. शिवपूजा, कालिका मातेची पूजा किंवा तांत्रिक साधना करण्यासाठी हा निशित काळ अत्यंत फलदायी मानला जातो. विशेषतः श्रावणी सोमवार, महाशिवरात्र, नवरात्र व काली पूजन निशित काळात करण्याला विशेष महत्त्व आहे. हा काळ ध्यान म्हणजेच मेडिटेशन, मॅनिफेस्टेशन, मंत्र साधना, गूढ साधना यासाठी अतिशय उपयुक्त मानला जातो. रात्री सुमारे 11:30 ते 12:30 ही वेळ निशित काळ असते. पंचांगात ही वेळ अचूक दिलेली असते. काही महत्त्वाच्या पूजा जसं की महाशिवरात्र, लक्ष्मीपूजन, दुर्गा पूजा या पंचांगांमध्ये निशित काळ पाहूनच केल्या जातात. तर मंडळी, आता तर तुम्हाला तुमच्या डोक्यामध्ये विचार क्लिअर झाला असेल की निशित काळ म्हणजे काय. तर तर हो मंडळी, जर आपल्याला भगवान शंकरांची सेवा करायची असेल किंवा काली मातेची सेवा करायची असेल तर या निशित काळातच करावी. जर आपण जे म्हणतो ना, शिवलीलामृत वाचायचं असेल किंवा भगवान शंकरांचा कोणताही जप करायचा असेल ना, तर रात्री झोपण्यापूर्वी छान शुचिर्भूत होऊन निशित काळामध्ये ही सेवा करायची. तर त्याचं जे फळ आहे ना, ते आपल्याला लवकर मिळतं. तर मंडळी, हे करून बघा आणि आलेला अनुभव मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर ही माहिती आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत काळजी घ्या, सेफ रहा अँड बाय बाय.